नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड हे कसे काढायचे आणि त्याचा फायदा कसा मिळवायचा याची पूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला जे कॅप्चेचे ऑप्शन दिसत आहे तो कॅप्चा आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. देन खाली मोबाईल नंबर या ऑप्शन मध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. व्हेरीफाय बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता व्हेरीफाय बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला एक ओटीपी येणार आहे. ती ओटीपी आपल्याला घ्यायची आहे आणि ती ओटीपी आपल्याला परत इथं एक ओटीपीचा ऑप्शन तुम्हाला खाली दिसेल, तर त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ओटीपी टाकून घ्यायची आहे. तर मित्रांनो, व्यवस्थित ओटीपी टाकून घेतल्यानंतर देन आपल्याला तिथं खाली दिलेल्या लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामध्ये आपल्याला आपला शेम, स्टेट या सर्व गोष्टी इथं सिलेक्ट करायच्या आहेत. शेम मध्ये आपल्याला PMAGY ठेवायचे, स्टेट महाराष्ट्र ठेवायचे आहे, परत शेम सब शेम मध्ये PMJY ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकून पुढे सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सर्च या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं आपल्या रेशन कार्डचे पूर्ण डिटेल दिसणार आहेत. रेशनवरल्या पूर्ण व्यक्ती तिथं दिसणार आहेत. आता आपल्याला त्या व्यक्तींपैकी ज्या व्यक्तीचं आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीच्या पुढे ऍक्शन म्हणून दिसत आहे, तिथे त्याच्या खालच्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे ते व्हेरीफाय बटन दिसत आहे, तिथं आपल्याला क्लिक करून ॲलो या बटनवरती क्लिक करायचंय. आता आपल्याला दोन ओटीपी येणार आहेत. एक आधारची ओटीपी असणार आहे आणि एक आपण सुरुवातीला जो मोबाईल नंबर टाकून वेबसाईटवरती लॉग इन केलेला आहे अशा प्रकारच्या दोन ओटीपी आपल्याला मिळणार आहेत. तर सर्वात अगोदर आपण आधारची ओटीपी टाकून घेऊयात आणि नंबर 2 आपण जे मोबाईलवरती दुसरी ओटीपी आलेली आहे ती ओटीपी टाकून घेऊन आपल्याला खाली ऑथेंटिकेट या बटनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता ऑथेंटिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचा आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे त्याचा आपल्याला इथं लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे. तर इथं कॅमेऱ्याच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, व्यवस्थित फोटो त्या व्यक्तीचा घ्यायचा आहे आणि कॅप्चर या बटनवरती क्लिक करून आपल्याला त्या व्यक्तीचा फोटो काढून घ्यायचा आहे. आता फोटो व्यवस्थित काढल्यानंतर खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर पूर्णपणे एंटर केल्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे. ते ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय होणार आहे. मित्रांनो, मोबाईल नंबर आपला आता इथं व्हेरीफाय झालेला आहे. आता पुढचं जे ऑप्शन दिसत आहे इयर ऑफ बर्थ, याच्यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख म्हणजेच जन्मतारखेचं फक्त वर्ष तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर रिलेशनशिप विथ फॅमिली इन हेड ते सेल्फच ठेवायचं आहे. आता खाली जे पिनकोड वगैरे दिसत आहे तिथं तुमचा पिनकोड टाकून घ्या व्यवस्थित, आधार कार्ड प्रमाणे जो आहे तो. डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, रूरल आहात का अर्बन आहात ते सिलेक्ट करायचं आहे, सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं विलेज इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी इथं व्यवस्थित एकदा चेक करून बघायच्या आहेत. ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित चेक करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळणार आहे, तो आपण नोट डाऊन करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं आपलं इथं आयुष्यमान भारत हे कार्ड तयार झालेलं आहे. आता याला आपण परत सर्च करूयात, हे कार्ड तयार झालं आहे का नाही. परत आपण वेबसाईटवरती यायचं आहे, PMJY हे सिलेक्ट करायचं आहे, आपली स्टेट सिलेक्ट करायची आहे. स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर इथं सिलेक्ट करायचा आहे. आधार नंबरवरून आपण आपलं आयुष्यमान भारत कार्ड काढत आहोत, तो एक ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. आणि दुसरा आपण रेशन नंबरवरून सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड करू शकतो. तर इथं आपण आधार नंबर टाकूयात, पुढला कॅप्चा व्यवस्थित इथं एंटर करणार आहोत. कॅप्चा एंटर केल्यानंतर सर्च या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चला तर मित्रांनो, मी कॅप्चा इथं टाकून घेत आहे. कॅप्चा एंटर करून झाल्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे आयुष्यमान भारत कार्ड आपण काढलेलं होतं ते इथं व्हेरीफाईड म्हणून झालेलं आहे आणि सक्सेसफुल म्हणून आलेलं आहे. तर त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा आधार ओटीपी येणार आहे. खाली टिक बॉक्सला क्लिक करा, ॲलो बटनवरती क्लिक करा. 2 ओटीपी तुम्हाला मिळणार आहेत. 2 ओटीपी टाकल्यानंतर तुमचं आयुष्यमान भारत कार्ड हे तुम्ही डाउनलोड करू शकणार आहोत.
चला तर मग आपण OTP टाकूयात आणि सबमिट आणि डाउनलोड या बटनवरती आपण क्लिक करूयात. आता इथं डाउनलोड ऑप्शन आलेला आहे. आता डाउनलोड केल्यानंतर तुम्ही PDF मध्ये पाहू शकता 5 लाख रुपये मोफत उपचार हे आयुष्यमान कार्ड तयार होऊन आलेलं आहे. मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आता घरच्या घरी आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.